जातो आणि देवाची कामगिरी पूर्ण करत असतो. चलो जाएंगे. बासुंदी तुम्हाला थांबा म्हणतो समजत नाही का? थांबा म्हणणारा तू कोण आहे रे? मला ओळखलं नाही. तुझ्या कंपाला काही बोल नाही तर वाचून यायचं. वाचून घेण्याची गरज नाही. सुदामा आहे सुदामा. काय सुदामा आहे सुदामा. बोंगा आवाज कमी करा. अरे सुजला तर या ठिकाणी कशाला आला? जवळच काळीचं शेत आहे, त्या शेतामध्ये जा. त्या ठिकाणी लघवी कर. लघवीचा गारा अंगाला लावून घे. असा खर्र करून ओ बांबर बुसकी. ओ गट्ट मडूम चपक. ओ कधी मती डिझाईन नी आवाज बारीक काढत बाकी. तुम्हाला गाड्या देते मग मी नाराज नाही होऊ नको का? सुजेल नाहीये. सुदामा सांगितलं कळत नाही. देवाचा गडी आहे गडी. आता मी समजली. आता मी समजली. तू मला ते एक इशारा कापी सर्व समजून जाते मी. असं ना. तू बटात ना पहिले समजून जाईल जाईल बी. तू बाबर बसकी. हा बडा बडा समजू घ्या. ते का बरं तुम्ही इच्छा परमाने विरा ना. नंतर मला दोषी ठरावर नाही. बिलकुल तुला दोषी करणार नाही. मग मी आद्रेश आधी कर ना मला दोषी करतो. नाही दोषी दोषी हा समजी घ्यात ना. चला मग कुठे झालं रे? कोटी बी लई जासो तुम्ही समजी घ्यात ना. चला मग मला पटेल तडे लई जासो. अरे आम्ही काय समजल्या? काय कोणी चौकाची गडी, कोणी वाण्याप्रमाणाची, त्याला जीने पाहिल्या त्याच्यावर लोक कडे याच्यावर यायचे. मी कशी चढू? मी कशी चढू? तू अशी सरळ ये ना. मी कोणत्या पायरीवर पाय ठेवू? तू या पायरीवर पाय ठेव. मला तो जागाच नाही बाई. तू पायच नको ठेवू. पायरी मोठा टाकशी तू. मायो आणि का चढू? तू आता चढ ना. मी कथा चढू? झोप मात्र आहे नंतर चढतो तू. काय झोप माझ्या सगळ्यांचं मग काय बोला. बरोबर. म्हणजे सुदामा सांगितलं तरी बी कळत नाही. गडी सांगितलं तरी कळत नाही. देवाचा सुदामदेव आहे सुदामदेव. काय सुदामदेव आहे सुदामदेव. अरे मेरे सुदामड्या. अरे चाललं मेल्या हात. अरे चाललं मेल्या हात. अरे तू जाणार रे. तू जाणार रे. आम्ही तुला ओळखत नाही. म्हणजे गडी सांगितलं तरी कळत नाही. नाही. सुदामा सांगितलं तरी कळत नाही. नाही. सुदामदेव सांगितलं तरी कळत नाही. डायरेक्ट सुदामड्या पादामड्या तीन दामड्या. सुदामड्या जातो देव बाप्पाला घेऊन येतो. जा लवकर. ओ देव देवा मित्र देवा. सुदामा हा कोणीकडे गेला? माझं नाव सांगितलं. माझं नाव सांगितलं तर घाबरल्या गेल्या असतील. नका खड्डा पाडा. मग तुम्ही खड्डा पाडतात म्हणून तुम्हाला बाहेर जेसीबी ना काम बंद होई राहणार. मी त्या ठिकाणी गेलो. माझं नाव सांगितलं. माझं नाव सांगितलं तर गवळणी घाबरल्या गेल्या असतील. एम रूम न काम लागेल जेसीबी तेवढं तर करू द्या. मी त्या ठिकाणी गेलो. माझं नाव सांगितलं गवळणी घाबरल्या गेल्या असतील.
चाल द्या तुमनं माझं नाव सांगितलं काय झालं कसं काय झालं घाबरल्या गेल्या तिने काय झालं रे? म्हणे आधी हवाली की सुई राहिली मी काय म्हण राहतो तेवढं तर ऐकले मायना नवरा कोण तुझ्या आईचा नवरा? तुम्ही कोण? तुम्ही मी? हा? काही हरकत नाही, हा? काही हरकत नाही. जेल मध्ये सुट गेले त्या बी काय करतील मी त्या ठिकाणी गेलो त्यांना सांगितलं म्हटलं मी सुदामा आहे सुदामा राईट करेक्ट बरोबर. दिस इज माय दांड्या दांड्या दांड्याचं काय काम आहे रे? नो दांड्या नो लेडीज माय लेंडा लेंडा बी नाही म्हटलं मी सुदामा आहे त्यांनी मला उत्तर काय दिलं काय? म्हणे सुटला फुगला या ठिकाणी काय करतो म्हणे समोर काडीचं शेती त्या शेताचा म्हणलं विकर म्हणे जो गारा होईल चिखल होईल तुझ्या अंगाला लाव म्हणे सुजाशी खरकन उतरून जाणार म्हणे म्हणतो बांबर बुसकी होय गवडन हा म्हटलं मी सुजेल फुगेल नाहीये म्हटलं मी देवाचा गडी आहे गडी त्यांनी मला हा सुरामदेव हा त्यांना सांगितलं म्हटलं मी देवाचा सुदामदेव आहे सुदामदेव त्यांनी मला उत्तर काय दिलं हा. अरे मेल्या सुदामड्या पदामड्या नावड्या खावड्या इथं कशाला आला रे चल मेल्या हात अरे चल मेल्या हात अरे चल हे कुठली ऍक्शन झाली रे? गावडणी असं म्हणे बस मी तुम्हाला गुमाले साला नालायक साला ढिला ढप्पू साला आणि घाटाव कच्ची कैरी तुम्ही दाबा पिकेल आंबा गेला साला त्या ठिकाणी पीठ गाळत साला चाराणी गमेल मालेगाव कंपनी. तुम्ही दाबा मग पिकेल आंबा अरे माणसाने रुबाब मध्ये काम घ्यायला पाहिजे. इम्प्रेशन कॉम्प्रेशन डिप्रेशन नंतर तुमच्या गर्भपिशीचं ऑपरेशन माणसानं गर्भपिशी असतात काय रे? माणूसले राहत नाही नाही ही जडाल राहत हे! ज्याप्रमाणे शाळेत हे लहान लहान मुलं गुरुजींना शिकवतात हे लहान मुलं गुरुजींना शिकवतात होय. मग मी त्या दिवस शाळामध्ये आलो होतो ते कमी होतं का हा. गुरुजी बसेल होता एक पोरगा उभा होता आणि तो बोल राहता असा बेग बे बेदून चार बेत्रिक सहा बे चौकाट अरे ते गुरुजी फडावर लिहून देतात हा. आणि मुलं बोलतात. म्हणजे पाठ कविता पाठ 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 तीच पाठ मग तीच पाठ हा. त्या पाठ न मागे दुपारला 2 बोकड्या फिर राहतात मोकड्याचं काय काम आहे रे? दुपारला फिर राहतात ना नालायक कुठला? हा, नालायक कुठला चल कपडे दाग कर. कपडा तुझे साल्या दुसऱ्याची सप्लाय करतो. मन मनात ताट करले सर कपडे दाग कर. कपडा हा चल पुढे पाय ठेव. तुम्हाला गोट्यात चेंदी टाकसून अरे बाजूला ठेव ना बाबा. असं सांग बेटा मी तुझा बेटा आहे. मी तुमचा बाबा आहे मी तुझा बेटा आहे का? मी तुमचा बाबा आहे का अरे माझी बोलायची पद्धत आहे. ही माझी बोलायची रीत आहे अरे तुझी रीत वा तुमची पद्धत माझ्याकडून घेऊ. पायजोडी सण उभा राहू तुझ्या दाकाने काय कुठे निघून जाऊ रे? तुम्हाला का रस्ता धावून देऊ रे डोकं फोडून घेऊ रे. दगड आणून देऊ रे बस बाबा बस. बस बे कपडे दाट कर. तुझे मन मनात ताट साईडला हा. हातावर ठेव. कोणता आंबा पी केले आंबा पिकेलचं काय काम आहे? आम्ही दाखला होतो तवे तसा खिवत नाही का जो आंबा पिकेल राही ना त्याला बाजूला काढा ना मग असं नंतर चोका ना आमना मा आई पोर बोलते बारी चोक आहे आई लंबी लंबी बटा रस काढले ती नुसते नालायक कुठला? 3 दिन पासून रसच काढ राहिले म्हणे नालायक. हा नालाय मन म्हणा हा ही जडा काही जडी भिजण्याचं काय काम येतं? मग हे असं काय होतं अरे खकारल्यानंतर घासा हा मोकळा होतो. म्हणजे गला गळा मी बी खकारू का हा. हो कोंबडीला जात ना. कसं खकारणं पडत मला माहितीये का हा चल बोल. मिठ्ठू कोणता पिंजरा मध्ये बसलाय? तुम्ही कोणले बोलायला लायला ना अरे माझं बोलणं संपलं. माझ्या मागून तू बोलायचं. तुम्हाला मागून माझ्या मागून. मग असं सांगा ना मग मागून तर मागून हा स्टार्ट. हा. ते आमचे मालक. ते आमचे मालक. ते आमचे मालक. त्या आईचा नालायक तुझ्या. अरे पुढे ट्रॅक्टरला ट्राली जोडतो का रे? तुम्ही तर म्हणे माझ्या मागून बोल म्हणे माझं बोलणं संपलं म्हणजे तू बोलायचं. नंतर नंतर जाऊ द्या आप्पा. ओ आप्पा जाऊ द्या 2 मिनिटं. मग आमले उमजत नाही ना काय बोलवा ते. जाऊ द्या आबा. शांत बसा थोडं.
तुम्ही गावकरी मंडळी